समुद्रात सापडला खजिना। सोनं चांदीच्या नाण्यांचा पेटारा। तीनशे वर्षापूर्वी बुडालं होतं जहाज। फ्लोरिडामधील किनारपट्टीचा एक भाग ट्रेजर कोस्ट म्हणून ओळखला जातो। येथे असंख्य जहाजांचे तुकडे सापडले ज्यामध्ये खजिना लपला आहे। पुन्हा एकदा या जहाजांच्या ढिगाऱ्यांमध्ये लपलेला खजिना सापडलाय। एका वृत्तानुसार जहाजांच्या ढिगाऱ्यांचा शोध घेणाऱ्या कंपनीच्या पाणबुडी पथकानं एक महत्त्वाचा खजिना शोधलाय। 31 जुलै 1715 मध्ये अमेरिकन वसाहतीमधून मौल्यवान वस्तूंची वाहतूक करताना स्पॅनिश नौदलाचा ताफा एका वादळानं उद्ध्वस्त झाला। त्या काळापासून हरवलेला खजिना एका स्पॅनिश जहाजाच्या ढिगाऱ्यात लपलेला होता। समुद्रात सापडलेला खजिना 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे। फ्लोरिडाच्या अटलांटिक किनाऱ्यावर 1000हून अधिक सोने आणि चांदीची नाणी सापडली आहेत जी बोलिव्हिया, मेक्सिको आणि पेरू या स्पॅनिश वसाहतींमध्ये बनवली गेली होती असं मानलं जातं। सोनं आणि चांदीच्या नाण्यांवर टाकसाळाच्या खुणा आणि तारखा कोरलेल्या आहेत। खजिना स्पेनला परत आणला जात असताना वादळाच्या दुर्घटनेमध्ये खजिना समुद्रात वाहून गेला। मात्र नाण्यांवरील माहितीमुळे इतिहासकार आणि संग्राहकांना नवीन माहिती मिळू शकते। हा शोध केवळ खजिन्याबद्दल नाही तर त्यामागील कथांबद्दल देखील आहे। प्रत्येक नाणं हा इतिहासाचा एक तुकडा आहे जो स्पॅनिश साम्राज्याच्या सुवर्ण काळात जगलेल्या, काम करणाऱ्या आणि समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध जोडतो। एकाच वेळी 1000 नाणी सापडणं हे दुर्मिळ आणि असाधारण आहे अशी प्रतिक्रिया शोध घेणाऱ्या कंपनीने दिली। फ्लोरिडाच्या कायद्यानुसार राज्याच्या मालकीच्या जमिनीवर किंवा राज्याच्या पाण्यात राहिलेला कोणताही खजिना किंवा इतर ऐतिहासिक कलाकृती राज्याच्या मालकीची आहे। तथापि शोधकांना त्यांना शोध घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते। कायद्यानुसार पुनर्प्राप्त केलेल्या पुरातत्वीय साहित्यापैकी सुमारे 20% साहित्य सार्वजनिक प्रदर्शनासाठी राखून ठेवलं पाहिजे। आता या खजिन्यावरील संशोधनात आणखी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।